सो वेलकम एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. आपण घेणार आहोत नेक्स्ट धडा. त्याचं नाव आहे बुक रिव्ह्यू स्वामी अँड हिज फ्रेंड्स बाय R.K. नारायण. चलो, तर काय दिलं बघा धड्यामध्ये बुक रिव्ह्यूचा अर्थ काय होतो? एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचा आपण रिव्ह्यू केलं, पुस्तक वाचल्यानंतर काही त्या पुस्तकाबद्दल माहिती आहे, ती माहिती या ठिकाणी पुरवलेली आहे. तर स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. R.K. नारायण काय तर लेखक आहेत त्यांचे, स्वामी अँड फ्रेंड्सचे, स्वामी त्याचे मित्र. अ लिटिल बिट अबाउट द बुक. पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे, त्याला रिव्ह्यू म्हणतो आपण. एनिथिंग आय मेन्शन about the book can be mistakenly understood as spoilers, so I would rather give a glance into the book without mentioning any event or plots of the story. तर पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती मी या ठिकाणी पुरवत आहे, कारण बऱ्याच पुस्तक ही वाचल्यानंतर कळतं पुस्तकात काय आहे किंवा काय नाही ते. ठीक आहे. आणि सो एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकली, कारण चुकून तुम्ही त्याला स्पॉइलर वगैरे म्हणू शकता, बरोबर की नाही? चल, तर स्वामी कोण आहे बघा. स्वामी is a mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. तर भारतात अजूनही इंग्रजांचं राज्य होतं. अशा काळामध्ये हा स्वामी नावाचा एक 10 वर्षाचा मिस्चिवस म्हणजे खोडकर असा मुलगा, लहान असा खोडकर असा मुलगा राहत होता. Like most of the kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school, even worse mathematics. जसं त्यावेळेस त्याच्या वयाच्या ज्या काही मुलं आहेत, त्या मुलांना ज्याप्रमाणे घरात राहायला आवडत नाही, एका ठिकाणी राहायला आवडत, घरात नाही एका ठिकाणी, वन प्लेस. तुम्ही सुद्धा एका ठिकाणी कधी बसू बघा, किती वेळ बसून बघता बघा. लेक्चरला पण तुम्ही 10व्या ठिकाणी इकडे पळत असाल. तर एका ठिकाणी राहायला आवडत नाही आणि शाळा आवडत नाही, शाळाचा तिरस्कार करतो, हेट, म्हणजे शाळा अजिबात त्याला आवडत नाही. आणि गणित अजिबातच आवडत नाही. बऱ्याच मुलांना गणिताचा विषय आवडतच नाही. लोकांना असं वाटतं की गणिता विषय का दिला आम्हाला. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर म्हणजे मृगजळ. शाळेत जाऊच नाही असं त्यांना वाटतं. Anyway, the story unfolds around the happenings of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. तर या स्टोरीमध्ये सांगितलं आहे की तो काय खोड्या काढतो, काय झालं होतं त्या मुलासोबत, आणि तो नेहमी संकटात सापडतो आणि त्याला नेहमी त्याच्या वडिलांचा मार भेटतो किंवा ओरडा भेटत असतो. स्वामी इज अ टॉकेटिव्ह म्हणजे काय? बोलका. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटिल किड अँड thinks that's his way of facing life, talking himself out of everything. But he does learn the truth and harsh way. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something, and harass somebody, unlike kids today, right? This, in fact, was and in most part of the India still is the life of a typical boy growing up. Technology is not big in kids' life. All the way, all they want is to play, have a नुसतं खेळणं दुसरं काहीच त्यांना आवडत नसतं. बघा, उन्हामध्ये खेळणं, प्ले अंडर द सन, उन्हात खेळणं, कोणाला तर किक मारणं, लात मारणं, कसाच्या वेळेला लात मारायची असते, झाडावर चढणं, तोडणं काहीतरी, मुद्दाम कोणाला त्रास द्यायचा, हरास म्हणजे त्रास द्यायचा, ट्रबल द्यायचं वगैरे, म्हणजे असं त्यांना ते सर्व वाटत असतं. लक्षात घ्या. आणि त्यांच्यासाठी टेक्नॉलॉजी काही नवीन विषय नसतो. आजही गावची जी मुलं आहेत, मी म्हणत नाही गावची, पण बरेच गावची म्हणा, शहरातल्या बऱ्याच लोकांना हा उद्योग आहे, त्यांना खेळणं आवडतं जास्त. इन दॅट वे इज अ स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोविंग इयर्स. इन दिस रिगार्ड व्हॉट हॅपन्स, बघा, तो ते वाढत चाललेला आहे, म्हणजे म्हणतात ना, मोठा चाललेला आहे हा स्वामी नावाचा. Now, in this regard, Narayan gets deeply into the working of Swami's 10-year-old mind, explaining explicitly how he thinks and what his perspective of the world is. The reader does feel like Swami and gets very attached with character as story progresses. That is the magic of Narayan. म्हणजे हे लेखक जे आहेत त्यांनी त्या मुलाबद्दल खूप माहिती या ठिकाणी किंवा त्याच्या वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. सिग्निफिकन्स काय या पुस्तकाचे? Swami and Friends by R.K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes to a lot to literary values, even if it is a teen book. लहान मुलांचं पुस्तक आहे म्हणून मोठ्यांनी वाचायचं नाही का? नाही. तर सर्वांसाठी उपयुक्त असं पुस्तक आहे ते.
आणि खूप छानपैकी त्या पुस्तकाने लिहिलेलं आहे. स्वामी बघा, स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द kids and teens alike. Also, the book is widely used in the Asian continent as a study textbook for the students who study literature as a subject at schools. This does not mean that book is filled with heavy grammar and technical jargon. Actually, the truth is in contrary this. तर हे मुलांना शिकवलं जातं बऱ्याच शाळांमध्ये. या पुस्तकाचा अभ्यास सुद्धा केला जातो बऱ्याच शाळांमध्ये. त्यामुळे खूप हेवी लँग्वेज अशी याच्यात वापरलेली त्यांनी नाही. Swami and Friends is written in such a simple English, it is hard to imagine that it is a work of such a literary genius like R.K. Narayan. याने खूप एवढ्या सोप्या भाषेत एवढ्या सोपी इंग्रजी भाषा ठिकाणी वापरली आहे की लोकांना विश्वास वाटत नाही की हे या महान अशा व्यक्तीने लिहिलेलं आहे. The English used in the book is both plain and simple, without any troubling words for the kids. लहान मुलांना वाचता येते असे साधे साधे शब्द वापरले, कुठलेही कठीण शब्द या ठिकाणी नाही. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. सोपे सोपे छोटे छोटे शब्द वाक्य वापरलेली आहेत. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old Indian boy, and some parents may be concerned about the influence of this will have on their already mischievous children. तर त्यांनी सांगितलंय की पुस्तक कोणाबद्दल आहे, खोडकर अशा मुलाबद्दल आहे. तर पालकांना काय वाटतं, बऱ्याच पालकांना, की आमचे मुलं आधीच खोडकर आहेत आणि त्यांना जर पुस्तक वाचायला जर ते आणखी खोडकर बनण्याची शक्यता आहे असं त्यांना पालकांना वाटू शकतं. But the book is as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and tender kid who is actually very sensitive. It is also known fact that his mischievous kids are most sensitive and loving people of all. लक्षात घ्या, खोडकर आहे चांगल्या पद्धतीने सुद्धा. तो तुम्ही पुस्तक वगैरे वाचता त्यात तुम्हाला कळेल की हा खोडकर आहे, परंतु प्रेमळ आहे, सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे भावनिक आहे वगैरे, आणि तो तुम्हाला कळेल. आणि जी मुलं खरंच खोडकर असतात ती जास्त सेन्सिटिव्ह असतात, भावनिक असतात आणि एकमेकांची काळजी घेत असतात. आणि आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि ते आपल्याला हे सर्व गोष्टी सांगत आहेत त्या धड्याच्या माध्यमातून. हे आहेत आर के नारायण. सो इन कन्क्लुजन काय बघा पुस्तकाचं, तर इट कॅन बी said that this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. तर प्रत्येक वयोगटातील मुलांसाठी हे पुस्तक चांगलं आहे, ज्यांना आपलं इंग्लिश वाढवायचं आहे, सुधारायचं आहे, आणखी शिकायचं आहे. अबाउट द ऑथर, आता ऑथर कोण आहेत, हे जे लेखक आहेत बघा. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाइम. आर के नारायण याचे ऑथर आहेत, लेखक आहेत. R. K. Narayan is responsible for many of the outstanding literary works India has ever produced, and this book in particular captures the essence of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. तर त्या काळाचं रेखाटन त्यांनी केलेलं आहे. आपल्या भारताचं ज्यावेळेस पारतंत्र्यात भारत होता त्यावेळेस रेखाटन केलेलं आहे आणि त्यांनी त्या मुलाची सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला पुरवलेली आहे. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण, कोणकोणती पुस्तकं त्यांची आहेत, असं मालगुडी डेज तुम्ही ऐकलं असेल, त्याची मालिका होती. त्यानंतर द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स सच ॲज द रामायणा, अ शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ इंडियन एपिक, अँड महाभारता, अ शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ इंडियन एपिक. तर महाभारत आणि रामायणचं त्यांनी शॉर्टेस्ट व्हर्जन आपल्याकडे समोर मांडलेले आहेत. सो गो टेक अ लुक ॲट दॅम इफ यू आर इंटरेस्टेड. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच जा आणि त्यांची पुस्तकं तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता, तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस. गेटिंग समजतंय? काही क्वेश्चन आन्सर्स आहेत, प्रयत्न करा जमवण्याचा, लिहिण्याचा. मी तर म्हणतो तुम्ही त्याचं जेवढं तुम्हाला व्याकरण आहे बघा, जसं क्वेश्चन बस बी ए आहे, बी आहे, हे व्याकरण करा. सी आहे, हे जास्त तुम्ही करा, तुम्हाला बरं पडेल करण्यासाठी. समोर ठीक आहे, चलो.